ओम साईराम मैत्रिणींनो, अश्विनी लेडीज टेलर मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपल्याला करायचं आहे 30 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग, ते पण एकदम सोप्या पद्धतीने। नवीन ज्या ताई शिकत असतील त्यांना सुद्धा हे ब्लाउज कटिंग एकदम सोप्या पद्धतीने कटिंग करता येणार आहे, कारण मी एवढ्या सोप्या पद्धतीने दाखवणार आहे की तुम्हाला आलंच पाहिजे। तर बघा, 30 साईजची जी लागणारी मापे आहेत ती आपण इथं पेजवरती लिहून घेतलेली आहेत, ती मी तुम्हाला दाखवते। तर पूर्ण उंची घेतली 13, त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन 1 इंच पकडून पूर्ण उंची टोटल 14 घ्यायची। त्यानंतर छाती आहे 30 चा चौथा भाग करायचा आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं। तर इथं 9 ची घडी पडणार आहे छातीची। त्यानंतर कंबर, तर कंबर आहे आपली इथं 26, तर 26 चा चौथा भाग, त्यामध्ये पाठीचे टक्स 1 इंच आणि त्यानंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन। तर छाती आणि कंबर मध्ये काहींचं जे घडीचं माप आहे ते सेम येतं आणि काहींचं कंबर जे आहे ती अर्धा इंच कमी येत असते। तर इथं छाती आणि कंबर दोन्ही सेम माप आलेलं आहे, ठीक आहे। म्हणजे जे घडीचं माप आहे 9 इंच ते बरोबर आलेलं आहे 9 इंच। त्यानंतर बघा, त्याच्या पुढे आहे पुढचा गळा 6.5 इंच, त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायचे मार्किंग करताना। त्यानंतर मागचा गळा 9.5 आहे, त्यामध्ये पण अर्धा इंच। त्यानंतर बाही उंची जी आहे ती आहे 5, त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे टोटल बाहीची उंची 6 घ्यायची आहे। त्यानंतर बाही रुंदी 4.5 आहे, तर आपल्याला 4.5 इंचच घ्यायची। त्यानंतर 30 साईजला शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला 5 इंच। त्यानंतर मुंडा 30 साईजला 5.5 इंच घ्यायचा आहे आणि गळा रुंदी आपल्याला 2 इंच घ्यायची। मग तुमचा मागचा गळा कमी जास्त किती पण असू द्या, आपल्याला 30 साईजला गळा रुंदी जी आहे ती 2 इंच घ्यायची, ठीक आहे। तर मैत्रिणींनो, इथं मी घेतलेला आहे 80 सेंटीमीटरचा अस्तर, ठीक आहे। चला, तर आता घडी कशी घेतली बघा। ओपन बाजू जी आहे ती समोर आहे आणि बंद बाजू माझ्याकडे आहे। तर बंद बाजूवरती आपल्याला टाकायची आहे पूर्ण उंची। तर आपली पूर्ण उंची आली होती 14 इंच, 13 आणि त्यामध्ये शिलाई मार्जिन 1 इंच, म्हणजे 14 टोटल उंची घेतली। जिथं उंची घेतली तिथून आडवा आपल्याला शोल्डर घ्यायचंय 5 इंच आणि जिथं शोल्डर घेतलंय तिथून सरळ खाली आपल्याला घ्यायचंय मुंड्याचं माप 5.5 इंच, हे पास। त्यानंतर जिथं आपलं मुंड्याचं माप आलंय तिथून आडवा आपल्याला छातीची घडी, तर आपली छातीची घडी आली होती 9 इंच, तर 9 इंच माप हे असं टाकायचं आहे आडवं, ओके। त्यानंतर बघा, ही लाईन मारून घ्यायची आपल्याला आणि इथं आपल्याला 1.5 इंच टाकायचं आहे। आपण मागील भाग काढतोय अगोदर, ओके। तर बंद बाजूवरती मागील भाग काढायचा असतो, तर 1.5 इंचावरती आपण मुंड्याचा आकार दिलाय। त्यानंतर खाली पण आपली घडी आली होती 9 इंच, तर 9 इंच कमरेचं माप टाकून घेतलं आणि सरळ लाईन मारून घेतली, ठीक आहे। त्यानंतर इथे गळा रुंदी टाकायची 2 इंच। त्यानंतर मागचा गळा आपला 9.5 होता, त्यामध्ये आपण अर्धा इंच ऍड करायचं। शोल्डरला अर्धा इंच शिलाईमध्ये जातं, ते आपण इथं ऍड केलं। त्यानंतर खालच्या साईडला 2.5 गळा रुंदी घेतली आहे आणि असा चौकोनी आकार काढून घेतला। इथं आपण आपल्या आवडीनुसार कोणत्याही गळ्याचा आकार देऊ शकतो। त्यानंतर बघा, महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर जी गळ्याची लाईन आहे त्यावरती टेपच्या अगदी 2 लाईन असं माप टाकून घ्यायचं आणि शोल्डर पासून इकडे लाईन मारायची। तर हे का, ज्यांचं शोल्डर उतरतं त्यांना हा प्रॉब्लेम होतो, त्यांनी हे नक्की करा, अजिबात शोल्डर उतरणार नाही। तर बघा, बॅक साईडचं जे ड्राफ्टिंग झालंय म्हणजे आपलं आखून झालंय ते आता कटिंग करून घेऊया। तर मागील पार्ट जो आहे तो आपला तयार आहे मैत्रिणींनो। गळा मी आत्ताच कटिंग करणार नाही, तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही गळा काढायचा, ओके। त्यानंतर बघा, आपण पुढचा भाग कटिंगला घ्यायचा आहे प्रिन्सेसचा। त्यासाठी मी काय केलं, हुकाच्या बाजूने अर्धा इंच आणि उंचीमध्ये अर्धा इंच असं माप टाकून घेतलं, त्यावरती हा पार्ट ठेवलाय मी। तर हुकाच्या बाजूला अर्धा इंच घ्यायचं मैत्रिणीनं, म्हणजे फिटिंग करताना आपल्याला कमी पडणार नाही। आता इथं मी शोल्डरचं माप आणि गळा रुंदीचं माप आखून घेतलंय। जिथं शोल्डरचं माप आखून घेतलंय तिथून सरळ खाली मुंड्याचं माप टाकायचं 5.5 इंच, ठीक आहे। त्यानंतर इथं पण 5.5 इंच टाकून घ्यायचंय आणि इथं आपलं जे घडीचं माप आलं होतं ते टाकायचंय। तर जे अर्धा इंच हुकासाठी घेतले ते सोडून द्यायचं मैत्रिणींनो आणि तिथून पुढे आपलं घडीचं माप टाकून घ्यायचंय। त्यानंतर इथे बघा, आता इथं पुढचा भाग आहे तो वेगळ्या पद्धतीने काढायचा। इथं कमरेचा चौथा करायचा। त्यानंतर प्रिन्सेस पफसाठी 2 इंच 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचे, तर असं कमरेचं माप टाकायचे। त्यानंतर बघा, इथं आपला पुढचा गळा किती होता 6.5, त्यामध्ये अर्धा इंच पकडायचं। इथं गळा रुंदी टाकून घ्यायची 2 इंच, हे बघा।
त्यानंतर हा बॉक्स काढून घ्यायचा आहे. पुढच्या गळ्याचं माप लागणार आहे आपल्याला इथं आता. तर पुढच्या गळ्याचा आकार आपल्याला गोलवा द्यायचा आहे असा. तुम्हाला वेगळं द्यायचं असेल तर देऊ शकता. त्यानंतर पुढच्या मुंड्याचा आकार 1 इंचावरती द्यायचा आहे. हे अशा पद्धतीने. ठीक आहे. त्यानंतर इथं बघा आपलं 1.5 इंच गळ्याच्या बाजूला उतरलं होतं, ते ड्राफ्टिंग करून घेतलं होतं आपण. आता इथं बघा 3.5 इंच टाकायचं आहे 30 साईजला. टक्स रुंदी इथं पफ द्यायचं आहे त्यासाठी, आणि जे पुढे आपण पफसाठी 2 इंच घेतले ते इथं टाकून घ्यायचे. आता हे माप किती आहे आपलं 3.5 इंच, त्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचे आणि 4 इंचाचं टक्सची उंची टाकून घ्यायची. इथं प्रिन्सेससाठी लागणार आहे ते माप घ्यायचे आपल्याला. प्रत्येक साईजचं वेगवेगळं असू शकतं. त्यानंतर मुंड्याकडे आपल्याला प्रिन्सेसचा आकार द्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. त्यानंतर खाली. ओके. तर एकदम सोपं आहे मैत्रिणींनो, प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा प्रिन्सेसचे जेव्हा आपण हे दोन्ही भाग जोडतो तर दोन्हीचं जेवढं आपलं शिलाईमध्ये जातं, म्हणजे बघा एका साईडचा अर्धा आणि दुसऱ्या साईडचा अर्धा, तर अर्धा अर्धा मिळून होतं 1 इंच. ते आपल्याला छातीच्या घडीमध्ये आणि कमरेच्या घडीमध्ये असं वाढून घ्यायचं आहे. तर ते 1-1 इंच मी पुढे वाढून घेतले दोन्ही साईडनी, म्हणजे छातीच्या घडीमध्ये पण आणि कमरेच्या घडीमध्ये पण 1 इंच वाढून घेतलं, म्हणजे फिटिंगला कमी पडू नये. त्यानंतर बघा मागच्या भागाचा जो मुंड्याचा आकार आहे तो आपण अशा पद्धतीने ठेवला फिटिंगची बाजू. तर खाली किती एक्स्ट्रा आहे अर्धा इंच, तर ते अर्धा इंचावरती खूण करून घेतली आणि ती प्रिन्सेस बघा आकार जिथपर्यंत दिला होता तिथे तिरकी लाईन मारून घेतली. तसंच आपल्याला हुकाच्या बाजूकडे पण माप टाकून घ्यायचं अर्धा इंचावरती. तर बघा अशा पद्धतीने आपल्या पुढच्या साईडचं जे ड्राफ्टिंग होतं ते झालेलं आहे आखून. एकदम सोपं आहे मैत्रिणींनो, प्रयत्न करत राहा. तुम्हाला व्हिडिओ बघून सुद्धा ब्लाऊज कटिंग आणि टिचिंग करता येणार आहे. फक्त मन लावून व्हिडिओ बघत चला. आता प्रिन्सेस कटचे पुढचे जे पार्ट आहेत ते आपले वेगवेगळे होतात. तर बघा जे अर्धा इंच वरती आपण साईडने आखून घेतलं होतं तिरकी लाईन मारून ते सुद्धा कटिंग केले, आणि जे पुढचे पार्ट आहेत ते आपले कटिंग झालेले आहेत प्रिन्सेसचे. ठीक आहे. तर हे आपले पुढचे पार्ट आहेत, फ्रंट साईड म्हणजे पुढच्या साईडचे हे 2 पार्ट. त्यानंतर आता स्लीव काढायचे आहे. तर स्लीवसाठी मी अस्तरचं जे उरलेलं कापड होतं ते अशा पद्धतीने कट करून घेतलंय. तर बंद बाजूकडून आपल्याला इकडे घडीचं माप टाकायचं. तर इथं घडी किती टाकायची बघा, तर छातीचा चौथा 7.5 इंच. त्यानंतर बाहीची उंची 6 इंच आली होती 5, आणि त्यामध्ये शिलाई मार्जिन 1. त्यानंतर बघा 5 इंच बाही उंची आहे, तर कॅप हाईट घ्यायची आहे आपल्याला 2.5 ते 2.25 ओपन बाजूकडे. त्यानंतर ही तिरकी लाईन मारून घ्यायची, तिरक्या लाईनचा सेंटर काढायचा. तर एकदम सोपं आहे बघा. आता अगोदर पाठीमागे जो आकार जातो बाहीचा तो द्यायचा आहे, त्यानंतर पुढच्या साईडचा. हे पहा अशा पद्धतीने. खूप सिंपल आहे, प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. त्यानंतर 1 इंच इकडे टाकायचे आणि तिरकी लाईन मारून घ्यायची. ओके. तर अशा पद्धतीने बाहीचं सुद्धा आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे. बॅक साईडचा जो आकार आहे मुंड्याचा तो अगोदर कट करून घ्यायचा, त्यानंतर समोरचा. तर बघा अशा पद्धतीने आपली बाही सुद्धा कटिंग झालेली आहे. ओके. तर अस्तर जे आहे ते संपूर्ण आपलं कटिंग झालंय. आता आपण ब्लाऊज पीस कटिंग करूया. तर बघा बंद बाजू समोर आहे आणि मी लेस काढून घेतलेली आहे. ब्लाऊज पीसाची बंद बाजू पुढे आहे आणि ओपन बाजू माझ्याकडे आहे. आता बंद बाजू जिथं आहे तिथं आपल्याला मागील भाग ठेवायचा आहे. त्यानंतर बघा भरपूर कापड शिल्लक आहे, त्यामध्ये तुम्ही हे पार्ट कुठेही ठेवू शकता. आता मी हे अशा पद्धतीने ठेवलेत. ओके. तर बघा स्लीव पण इथं ठेवली. तर हे जसं ठेवलंय तसं आता मी हे कटिंग करून घेणार आहे. तर मैत्रिणींनो एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला 30 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं डायरेक्ट कापड कटिंग करून दाखवलेलं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, एक कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता हवा आहे, कोणता बघायला आवडेल ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि असेच एकदम साध्या सोप्या पद्धतीने व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.